आणि असा अशुद्ध पुण्याचा साठा जर आपल्याकडे असला तर आपल्याला आळंदीला येता येतं, आपल्याला पंढरपूरला येता येतं. एवढा मोठा सोहळा अनुभवायला आपल्याला भेटतोय, खऱ्या अर्थाने आपलं पुण्य आहे. आणि या आळंदी क्षेत्रामध्ये, या अलंकापूर क्षेत्रामध्ये कुणीही राहत नाही महाराज. इथं फक्त दोघं जण राहतात. कोण दोघं? जोडीने नाही, इथं फक्त दोघं जण राहतात. हे सिद्ध साधकाचे स्थळ, हे सिद्धाचं आणि साधकाचं स्थळ आहे. या ठिकाणी सिद्ध रूपात विश्वमाऊली ज्ञानोबराय उपस्थित आहेत आणि साधक रूपात आपण सर्वजण आहोत. ऐका, जो गायन करतो त्याला गायक म्हणतात, जो वादन करतो त्याला वादक म्हणतात, आणि जो साधना करतो त्यालाच साधक म्हणतात. दुसरं कोणाला साधक म्हणायचं नाही. जो साधना करतो त्यालाच साधक म्हणतात. आणि सिद्ध रूपाने माऊली ज्ञानोबराय आहेत आणि साधक रूपाने आपण सर्वजण आहोत. आणि या अलंकापूर क्षेत्रामध्ये जे जे भक्त येतात, जे जे भाविक येतात, ते भगवंताला प्रिय होतात. भगवंत सांगतात, यात्रे अलंकापुरा येती ते ते आवडती विठ्ठला. ते आणि ते का म्हटलं बरं? ते आवडती म्हणजे ते आणि ते तुम्ही समजून घ्या कोणते. हा, जे कशाही स्वरूपाने येऊ द्या, अंतःकरणात कोणतीही इच्छा घेऊन येऊ द्या, पण जे यात्रेला येतात, जे अलंकापूर क्षेत्रामध्ये येतात, ते भगवंताला प्रिय होतात. भगवंत स्वतः सांगतात, भगवंत म्हणतात, तुम्ही माझं नाव घेण्यापेक्षा माझ्या भक्ताचं नाव घ्या, संतांचं नाव घ्या, संतांचं चरित्र गायन करा, नवे नवे संतांचं चरित्र श्रवण करा. जर तुम्ही तेवढं केलं तर तुम्ही मला प्राणापेक्षा आवडतात. हो, 12व्या अध्यायामध्ये सांगतात, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती, जे भक्ताचं चरित्र गायन करतात, श्रवण करतात, ते मला प्राणापेक्षा आवडतात. आणि आपण अलंकापूर क्षेत्रामध्ये आलोत, मग आपण काय झालो? भगवंताला प्रिय झालोत, भगवंताला आवडणारे झालोत. खऱ्या अर्थाने संतांचं आपण नामस्मरण केलं. ऐका, संतांचं नाव घेतल्यानंतर आपल्या जीवनातलं सर्व पाप नाहीसं होतं. ऐका, या अलंकापूर नगरीमध्ये येणारा प्रत्येक भाविक, येणारा प्रत्येक वारकरी अंतःकरणामध्ये काहीतरी अर्थ घेऊन येत असतो, काहीतरी इच्छा घेऊन येत असतो. पण ऐका, मी तर असं म्हणेल, या अलंकापूर क्षेत्रामध्ये जो वारकरी येतो, जो भाविक येतो, तो येतानाही रडत येतो आणि जातानाही रडत जातो. तो येतानाही रडत येतो आणि जातानाही रडत येतो. फक्त कारण असं आहे, तो येताना रडत येतो, पण येताना रडताना ते आनंदाश्रू असतात आणि जाताना तो रडत असतो, मात्र ते दुःखाचे अश्रू असतात. येताना तो रडत येतो, अंतःकरणामध्ये अर्थ घेऊन येतो. कधी एकदा आळंदीला जाईल, कधी इंद्रायणीचं स्नान करेल, आणि इंद्रायणीचं स्नान झाल्यानंतर कधी माझ्या माऊलीच्या समाधीवरती डोकं टेकेल. आणि एकदा का माऊलीच्या समाधीवरती डोकं टेकलं रे टेकलं, तर बास, भाग गेला, शिन गेला, बास, आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. हो, तो आनंदामध्ये 2-3 दिवस वारीमध्ये राहतो. आणि जशी जशी एकादशी जाईल, एकादशी झाल्यानंतर द्वादशीचा दिवस उजाडेल. द्वादशीचा दिवस उजाडल्यानंतर द्वादशीचे संध्याकाळ जवळ येईल. संध्याकाळ आल्यानंतर मात्र त्याच्या अंतःकरणाला पाजर फुटतो. आणि अंतःकरणाला पाजर फुटल्याबरोबर आपोआप त्याच्या डोळ्याला पाणी येतं, आपोआप डोळ्याला पाणी येतं.
आणि पाणी आल्यानंतर तो विचार करतो की माऊली माऊली 2-4 दिवस तुमच्या सोबत राहिलो, 2-4 दिवस मी वारीला आलो, पण माऊली आता घराकडे जावंस वाटत नाही माऊली. हो, भक्ताला जावं वाटत नाही यात नवल नाही, माऊलीला सुद्धा वाईट वाटत असेल. माऊली म्हणतात तुम्ही जातसा तुमच्या गावा, पण हुरहुर वाटे माझ्या जीवा. तुम्ही तुमच्या गावाला जातात, तुम्हाला दुःख वाटते यात नवल नाही, मला सुद्धा दुःख वाटतं. आमच्या माता भगिनी जर कधी माहेराला गेल्यानंतर 2-4 दिवस माहेरामध्ये राहायची. माझी आई 2-4 दिवस माहेराला राहायची आणि परत सासरी येत असताना 2-4 दिवसातून सासरी येत असताना ती आजीच्या गळ्यात पडून रडायची. तसं विचारल्यानंतर का रडते गाई, काय झालं तुला? आता ती लेकराला काय सांगणार महाराज. माहेर सोडून सासरी जातानी जसं त्या स्त्रीला दुःख होतं ना, तसं आळंदी सोडून जातानी आपल्यासारख्या भाविक भक्तांना दुःख होतं महाराज. ज्ञानोबराय म्हणजे आपली आई आहेत आणि एका आईला सोडून गेल्यानंतर किती दुःख होतं हे त्याच्या लेकराला विचारा महाराज आणि त्या आईला विचारा. हो, ज्ञानोबराय आपली आई आहे, सगळ्यांची आई आहे. हो, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माऊली आपली आई आहेत. माऊली हे 13 लेकरांची आई आहेत. आता त्या 13 लेकरामध्ये आपण कुठे बसतो बघा, ऐका. हो, नाथ बाबा सांगतात वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. आता वेद किती आहेत? हो, वेद किती आहेत? 4 वेद. तुम्ही मोजा बरं का, कोणते 13 लेकराची आई आहेत. 4 वेद. आणि शास्त्र किती आहेत? 6 शास्त्र. आणि महाराजांनी आता सांगितलेलं प्रमाण अनाथाची माय किती झाले? 6 आणि 4 10. अनाथाची माय 11. साधकाचे मायबाप किती? 12. आणि योग्यांची माऊली 13. अशी 13 लेकराची माऊली आई आहेत. ऐका, आता या 13 लेकरामध्ये आपण कुठे बसतो? कुठेतरी बसतो आपण. साधकामध्ये बसतो नाही, साधकामध्ये बसलो तर एक सांगू, आपण सगळे अनाथामध्ये तरी बसतो. आणि लोक सांगतात की महाराज आम्ही अनाथ आहोत, पण एक सांगू, या जगात कुणीच अनाथ नाही. जो अनाथ स्वतःला समजून घेतो त्यांनी माऊलीच्या समाधीवरती यायचं आणि डोकं टेकायचं. माऊली आपली आहे. हो, अनाथ कोणी नाही, या जगात कोणी अनाथ नाही. हो, आणि या माऊलींच्या सोहळ्याकरता आपण सर्वजण येतो. आपल्या सगळ्यांचं काहीतरी पुण्य शिल्लक राहिलेलं असेल, आपल्याला या सोहळा अनुभवायला भेटतोय. खऱ्या अर्थाने या सोहळ्यामध्ये आल्यानंतर आपल्या कानावरती जे श्रवण घडतंय ते श्रवण फार फायदा देऊन जातं महाराज, फार फायदा देऊन जातं. लोक म्हणतात की महाराज तुम्ही गायन करतात, महाराज तुम्ही कीर्तन करतात, हे वादन करते, तुम्हाला थोडंफार काहीतरी पुण्य भेटल. आम्ही काय नुसतं येतोत आणि बसतोत, भराभरा इकडे तिकडे हिंडतोत. पण ऐका, तुमच्या कानावरती थोडं जरी श्रवण घडलं, तुम्हाला थोडं जरी भगवंताचं नाव तुमच्या कानावरती पडलं, संतांचं नाव पडलं, तरी तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. हो, मी नाही बोलत, माऊली ज्ञानोबराय सांगतात. माऊली म्हणतात तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिय दुःख न देता, येत मोक्ष असे ऐता, श्रवणाची माझी. श्रवणाने मोक्ष भेटतो. फक्त श्रवण करायचं. पण श्रवण काय करायचं? लावून हो, भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण करायचं महाराज. भगवंताचं जेवढं आपण नामस्मरण करू, जेवढं आपण भजन करू, तेवढं आपलं चित्त निर्मळ होतं महाराज. हो, तेवढं आपलं मन निर्मळ होतं. आणि एकदा का मन निर्मळ झालं तर तो भगवान परमात्मा आपल्या चित्तामध्ये येऊन राहतो. तुका मला सांगा, आपण घरामध्ये आल्यानंतर, शेतामधून काम करून घरी आल्यानंतर आपण डायरेक्ट घरामध्ये जाऊन बसतो का? हो, डायरेक्ट जाऊन बसतो का? नाही. मग काय करतो आपण? अगोदर झाडून घेतो, घर साफ करतो आणि मग त्या घरामध्ये आपण जाऊन बसतो. मला सांगा, आपण सगळे सामान्य माणसं आहोत, पण घर साफ केल्याशिवाय, जागा साफ केल्याशिवाय आपण त्या जागेवरती बसत नाही. मग मला सांगा, या हृदयामध्ये जर देवाला बसवायचं असेल तर हे हृदय घाण असून चालेल का? हो, नाही. मग काय करावं लागेल? याला निर्मळ करावं लागेल, याला साफ करावं लागेल. आणि एकदा
का हे हृदय निर्मळ झालं रे झालं, तर एवोनी गोपाळ राहे ते त्याला बोलवायची गरज नाही महाराज, बोलवायची गरज नाही, आपोआप येतो. फक्त काय करावं लागतंय, एकदा चित्त निर्मळ करावं लागतंय. आणि एकदा चित्त निर्मळ केलं, एकदा तो हृदयामध्ये बसला, तर तो आपण काही केल्याविने तो बाहेर निघत नाही, बाहेर निघत नाही महाराज. हो, एकदा वृंदावन क्षेत्रामध्ये एक गवळण यमुनेच्या तीरावरती साधना करत होती, आसन घालून बसली होती. बसल्या असल्यानंतर तेवढ्यात नारदजी आले आणि नारदजींनी पाहिलं की वृंदावनामध्ये अहो जो भगवान परमात्मा स्वतः वृंदावनामध्ये वास करतोय आणि ही गवळण नेमकी कोणाचं ध्यान करते. भगवान परमात्मा तर यांच्या जवळच आहे, यांच्या सोबत रोज खेळतोय आणि ही आसन घालून ही कुणाचं ध्यान करीत असेल. तिचं 5 मिनिटं थांबल्यानंतर नारदजीने विचारलं, का ग बाई तू कुणाचं ध्यान करत होती. त्यावेळेस तिने सांगितलं की नारदजी मी ध्यान बिन काही करत नव्हते. मग काय करत होते. काय नाही म्हणे, तो आमच्या वृंदावनामध्ये तो कृष्ण राहतो ना, तो कृष्ण इतका हृदयामध्ये भिनलाय, माझ्या इतका हृदयामध्ये साठवलाय, मला कुठंही तोच दिसतो. काय झालं म्हणे, काय नाही म्हणे, सकाळी सकाळी मी गायीची धार काढण्याकरता गेले, गायीची धार मी काढत होते आणि तेवढ्यात तो आला आणि तो म्हटला की भाभी भाभी मला भूक लागली हो, मला दूध देताल का. आता त्यांनी एवढा काकुळती आला, मला दया आली, मी काय केलं म्हटले तोंड आकर, मी त्याच्या तोंडामध्ये दूध पिळवलं. पिळवत असताना तेवढ्यात माझी सासू आली आणि माझ्या सासूने आवाज दिला, अगं बाई दूध खाली चाललंय, खाली चाललंय. मी इकडं बघूस तोपर्यंत तो गायब झाला, दूध व्हायला गेलं. माझी सासू मला बोलली, बरं अजून काय नाही म्हणे. मी सायंकाळच्या वेळेला यमुनेच्या तीरावरती हंडा घेऊन पाणी आणण्याकरता गेले, घागर घेऊन पाणी आणण्याकरता गेले. 2 घागरी होत्या, मी दोन्ही भरवल्या, पण मग एक घागर डोक्यावरती घेतली आणि दुसरी घागर मला उचलाय ना, म्हणून ती डोक्यावरती ठेवण्याकरता मी कुणाला तरी बघत होते. तेवढ्यात तो कृष्ण आला आणि तो कृष्ण आल्याबरोबर तो म्हटला की भाभी तुमची घागर मी डोक्यावरती ठेवू का. असं म्हटल्याबरोबर मी म्हटलं ठेव बाबा. तेवढ्यात त्यांनी घागर ठेवायला गेला, त्यांनी घागर तर नाही ठेवली पण दोन्हीही घागरी फोडून टाकल्या. आता नारदजी मला तुम्ही सांगा, तो कृष्णा इतका त्रास देतो, इतका तो हृदयामध्ये भिनलाय, मला आता त्याला हृदयामध्ये ठेवायचं नाही. ऐका, ती गवळण काय करत होती, कृष्णाला हृदयामधून काढून टाकायचं बघत होती, पण कृष्ण निघत होता का नाही महाराज. अगोदर त्या गवळणींनी काय केलं होतं, आपलं चित्त इतकं कोमल केलं होतं, इतकं हृदय पवित्र केलं होतं की तो भगवान परमात्मा बसला. खऱ्या अर्थाने वृंदावनातल्या गवळणींनी गोपाळांनी जेवढं भगवंतावरती प्रेम केलं तेवढं कुणीच केलं नाही महाराज. आजही तुम्ही वृंदावन क्षेत्रामध्ये गेलात तर त्यांच्यासारखी भक्ती तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही. आणि भक्ती त्याच ठिकाणी वास करते महाराज. हो, त्याच ठिकाणी वास करते. त्यांची भक्ती पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं की लोक एवढी साधना एवढी भक्ती कशी करत असेल. हो, काय तो भगवान परमात्मा. खऱ्या अर्थाने भगवंताला श्री राधाराणीनं विचारलं की भगवंता तुमचा अवतार कशा करत आहेत. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की राधे माझा अवतार धर्माची स्थापना करण्याकरता आहे आणि दुष्टांचा संहार करण्याकरता आहे. अहो भगवंत, मग तुमचा जर अवतार धर्माची स्थापना करण्याकरता आहे तर तुम्ही या ब्रजवासी लोक यांच्या प्रेमामध्ये अडकले कस काय, तुम्ही या मायाजाळामध्ये अडकले कस काय. तुम्हाला धर्माची स्थापना करायला जायचंय, तुम्हाला महाभारत घडवून आणायचंय, तुम्हाला अर्जुनाला गीता सांगायची आणि तुम्ही या ब्रजवासी लोक यांच्या प्रेमामध्ये पडलात का, कशामुळं. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की राधे राधे माझा अवतार जरी धर्माची स्थापना करण्याकरता असला तर राधाजी तुमचा अवतार ही प्रेमाची स्थापना करण्याकरता आहे. आणि राधा राणी तुम्ही प्रेमाची अशी स्थापना केली, अशी तुम्ही स्थापना केली की या ब्रजवासियांच्या प्रेमामध्ये या मायाजाळामध्ये मी मायापती असताना सुद्धा या मायाजाळामध्ये जडलो ना, या मायाजाळामध्ये अडकलो. ह्या त्या प्रेमाची ताकद आहे, ह्या या ब्रजवासियांच्या भजनाची ताकद आहे महाराज. एकदा का आपण भजन केलं अंतःकरणातून तर भगवंताला बाकी काही लागत नाही. तो कशाचा भुकेला आहे. हो,
महाराज सामान्य माणसाला प्रेम दिल्यानंतर, सामान्य माणसाला जीव लावल्यानंतर सामान्य माणूस लांब जात नाही. मग आपण जर देवाला प्रेम दिलं, देवाला जीव लावला, देवासोबत नातं जोडलं, तर देव लांब जाईल का हो? नाही. तुकोबारायांनी काय केलं? तुकोबारायांनी देवाशी नातं जोडलं. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. काय नातं नाही जोडलं हो तुकोबारायांनी? सगळे नाते जोडले. एवढंच नाही तर घररिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. हो, तुकोबाराय म्हणतात की मी त्या देवाला वरलं, त्याची मी बायको झाले. एवढं नातं जोडलं महाराज. का? तर भगवंतावरती प्रेम केलं, संतांवरती प्रेम केलं. हो महाराज, या जगामध्ये लहान माणसं मोठ्या माणसाला मान देतील यात नवल नाही. आमच्या संतांनी काय केलं? मोठ्या संतांनी सुद्धा लहान संतांना, म्हणजे नंतरच्या संतांना मान दिलं. कसा मान दिला हो? ज्यावेळेस विश्व माऊली ज्ञानोबराय समाधीस्थ होणार होते, सगळे संत गोळा झाले महाराज. सगळे संत गोळा झाले. स्वतः भगवान परमात्मा आला, रुक्मिणी माता आली. ज्ञानोबरायांना समाधी दिल्यानंतर नामदेवराय, भगवान परमात्मा आणि रुक्मिणी माता पंढरपूरला निघाले. पंढरपूरला गेल्यानंतर नित्य नियमाप्रमाणे नामदेवरायांचं वाळवंटामध्ये कीर्तन व्हायचं. भगवान परमात्मा यायचे आणि कीर्तनामध्ये नाचायचे. कीर्तन ही तेच होतं, कीर्तन ही तसाच होतं. नाचायला सुद्धा भगवंत येत होते, कीर्तन करण्यास सुद्धा नामदेवराय होते. पण कीर्तनात पहिल्यासारखे रंग येत नव्हता. का रंग येत नव्हता हो? भगवंताने नामदेवरायाला विचारलं, नामदेवा, अरे बाबा तुला नेमकी झालंय तरी काय? तू कीर्तन पहिल्यासारखंच करतोय, मीही कीर्तनाला येतोय, पण मलाही नाचावं वाटत नाही पहिल्यासारखं, आणि तुझ्याही मुखातून पहिल्यासारखं बोलणं येत नाही. काय झालंय नेमकी? त्यावेळेस नामदेवराय ढसा ढसा रडू लागले आणि नामदेवराय म्हटले की देवा देवा देवा, बाकी काही नाही हो. जेव्हापासून माऊली ज्ञानोबराय मला सोडून गेले ना, तेव्हापासून मला जगण्याचा अर्थच उरला नाही हो. हो, मला जगू वाटत नाही. देवा एक काम करा ना, देवा एक काम करा, मला काही नाही, फक्त माझ्या माऊलीची एकदा भेट घालून द्या. मला एकदा माझ्या माऊलीची भेट झाली रे झाली, मला समाधान वाटेल. महाराज, नामदेवराय हे वयाने ज्येष्ठ होते आणि माऊली ज्ञानोबराय हे वयाने कनिष्ठ होते, लहान होते. पण अधिकार संतांचा माऊली ज्ञानोबरायांचा मोठा होता. माऊली ज्ञानोबरायांचे शिष्य कोण होते? माऊली ज्ञानोबरायांचे शिष्य कोण होते बरं? नामदेवरायांचे गुरु कोण होते? नामदेवरायांचे गुरु मंबाजीबा होते, बरोबर? हा, विसोबा खेचर. बर, हा, विसोबा खेचर बरोबर. हा, नामदेवरायांचे गुरु होते आणि माऊलींचे शिष्य विसोबा खेचर होते. मला सांगा, माऊलींचे शिष्य विसोबा खेचर, विसोबा खेचराचे शिष्य कोण? नामदेवराय. नामदेवराय म्हणजे गुरुनाम गुरु होते माऊली ज्ञानोबराय. वयाने कनिष्ठ असताना सुद्धा हा अधिकार आमच्या संतांचा आहे हो. आणि आज माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन तर फार केलंय. नाथबाबांनी फार गोड वर्णन केलंय. माऊली ज्ञानोबरायांसारखी सुंदरता, माऊली ज्ञानोबरायांसारखं ज्ञान, माऊली ज्ञानोबरायांसारखं तेज या जगात कोणाकडे नाही हो. माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानाचं वर्णन स्वतः भगवंत करतात. भगवंत म्हणतात, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नैनी, जो ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचा. ज्ञानोबरायासारखं ज्ञान नाही महाराज कोणाकडे. ज्ञानोबराय ज्ञानाचा सागर आहे हो. ज्ञानोबरायासारखं ज्ञान नाही. आपल्याला भगवंताजवळ जायचं जर असेल ना, तर अगोदर आपल्याला संताकडेच जावं लागतं महाराज. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संतांचे पाय धरल्याशिवाय आपल्याला भगवंताकडे जाता येत नाही. मग काय करायचं? संतांजवळ जायचं, पण संतांजवळ जात असताना काही नियम पाळायचे.
तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे गुरुकडे जाताना कसं जायचं, संतांकडे जाताना कसं जायचं. संतांकडे जाताना असं जायचं, कसं कसं जायचं. गेल्यानंतर पहिल्या 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 काय करायचंय, नमस्कार करायचा. नमस्कार केल्यानंतर अगोदर संतांची सेवा करायची, मगच आपण उपदेश घ्यायचा. आपण गुरुला प्रश्न विचारायचा. हो हो, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. काय माऊली ज्ञानोबरायांची कृपा असेल, मला हा श्लोक आठवत नव्हता श्लोक, पण माऊलींच्या कृपेने श्लोक आठवला. ऐका, हा श्लोक फार गोड आहे महाराज. तत्विधी प्रणिपातेन, प्रणिपातेने म्हणजे काय, नमस्कार करायचा. प्रणिपातेन परिप्रश्नेन, पण नंतर आधी काय करायचं, सेवया. अगोदर काय करायचं, सेवया करायच्या. हा, सेवया नाही, सेवा करायची. हो, प्रणिपात केल्यानंतर सेवा करायची आणि त्यानंतर परिप्रश्नेनं नंतर प्रश्न विचारायचा. पण कसं करायचं हे तर त्या 2-4 श्लोक गेल्यानंतर अजून एक श्लोक वापरला. श्रद्धावान लभते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. बरोबर, श्रद्धावान लभते, हे श्लोक आहे ना. हो, कसा करायचा, प्रणिपात करायचा. पण कसा करायचा, श्रद्धेने. ऐका, श्रद्धेने प्रणिपात करायचा. गुरुची सेवा करायची, पण कशी करायची, तत्परतेने. आणि गुरुला प्रश्न विचारायचा, पण कसा, संयतेंद्रिय होऊन. आणि अशा प्रकारे गेल्यानंतर माऊलींच्या चरणावरती आपण चरणावरती मस्तक ठेवायचं. तुकोबारांना विचारलं, का हो महाराज तुम्ही संतांच्या चरणावरती का विश्वास ठेवला. त्यावेळेस तुकोबारांनी सांगितलं की बाबा, या जगामध्ये एक संतच असे आहेत की जे आपलं हित काय आहे हे त्यांना माहित आहे, म्हणून मी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला आणि सर्व भावाने मी त्यांचा दास झालो. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणास महाराज सांगतात की संतांच्या पायावरती मी विश्वास ठेवला. खऱ्या अर्थाने मानवी जीवन जगत असताना विश्वास हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. जसा जीवाला जगण्यासाठी श्वासाची गरज असते, तसंच जीवाला जगण्यासाठी विश्वासाची गरज असते. पदोपदी क्षणोक्षणी विश्वास वाढतो, म्हणून आपण पाऊल पुढे टाकत असतो. बघा, एखाद्या आडरानामध्ये अंधारा वाटेमध्ये एखादा पांतस्थ वाट चुकलेला वाटसरू जर पुढे पुढे चालत असता आणि चालता चालता त्याला एखादी ज्योत दिसली, एखादा प्रकाश दिसला, तर तो त्या प्रकाशाच्या दिशेने धाव घेतो. का तर त्याला विश्वास असतो की ज्या अर्थी त्या ठिकाणी उजाड आहे, ज्या अर्थी त्या ठिकाणी प्रकाश आहे, त्या अर्थी नक्कीच तिथे मानवी वस्ती असेल आणि नक्कीच आपल्याला तिथे आश्रय मिळेल, आपल्याला आधार भेटेल. म्हणजे विश्वास एक आशेचा किरण असतो. बघा, हो, पण तो विश्वास कुणावरती ठेवावा, किती ठेवावा, का ठेवावा आणि कशासाठी ठेवावा हे आपल्याला कळलं पाहिजे. मग तो संतांवरती का विश्वास ठेवावा, तो संतांवरतीच का ठेवावा, कारण या जगामध्ये संतच एक आहे की ते विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे आहेत. म्हणजे संतांवरती विश्वास ठेवायला काही हरकत नाही. महाराज, या जगामध्ये कोणीही विश्वासाच्या पात्रतेचं नाही. ऐका, 3 लोक या जगामध्ये राहतात. एक पहिले विप्रलंबक, दुसरे भ्रांत आणि तिसरे म्हणजे संत. 3 लोक राहतात. आता भ्रांत म्हणजे काय हो, भ्रांत म्हणजे कोण, भ्रांत म्हणजे थोडक्यात अज्ञानी. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर अडाणी. अडाणी कोणाला म्हणतात, गुरुवारी शांतीब्रह्म कुरेकर बाबा पाठामध्ये शिकवत असताना बाबा एक दृष्टांत द्यायचे. बाबा म्हणायची, एक गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. शिकवत असताना पाठामध्ये एक शब्द आला. कोणता, पाठामध्ये शब्द आला व्यासपीठ. व्यासपीठ असा शब्द आल्यानंतर एका होतकुरू पोराने विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय हो. त्यावेळेस त्या गुरुजीने सांगितलं की बाळा, आपल्याकडे जसं बाजरीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, तसं अमेरिकेत व्यासपीठ नावाचं पीठ आहे. तुम्हाला कळलं नाही, फराळ करायचं तुम्हाला. ऐका, व्यासपीठ कशाला म्हणतात व, ग्रंथ ठेवण्याची लाकडाची मांडणी, त्याला आपण व्यासपीठ म्हणतो. मग मला सांगा, त्या गुरुजीला व्यासपीठ म्हणजे काय माहित नाही, म्हणजे ती गुरुजी स्वतः काय झाले, स्वतः अज्ञानी झाले. स्वतः अज्ञानी असलेला जीव ज्ञान कसं काय देलो,
कशाने दे नाही देऊ शकत. असे भ्रांत जनावरती विश्वास ठेवू नका. आणि विप्रलंबक म्हणजे काय? विप्रलंबक म्हणजे भामटा. आपल्या भाषेत सांगितलं भामटा, की जो विश्वासघाती आहे, जो कधी दुसऱ्याचं चांगलं होऊ देत नाही, अशावरती विश्वास ठेवणं योग्य नाही. म्हणून विप्रलंबकावर विश्वास ठेवायचा नाही. तिसरे आहेत संत. आता संतांवरती विश्वास का ठेवायचा त्याचे एक कारण सांगतो आणि पुढे चलतो. ऐका ऐका. आपलं हित कशात आहे, आपलं हित कशात आहे हे कुणालाच माहित नाही, ते फक्त संतांना माहित आहे. तुम्ही म्हणाल महाराज की तुकाराम महाराजांनी सांगितले लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐका, आईला हित कळतं. ऐका, आईला हिताची फक्त कळकळ आहे, आई बापाला हिताची कळकळ आहे, पण हिताचं ज्ञान आई बापाला नाही. ऐका, हिताचं ज्ञान नाही. काही ज्ञानी माणसं म्हणतील की महाराज वेदाला हित कळतं ना, वेदाला हित कळतं ना. हो, वेदाला आपलं हित कळतं, वेदाला आपलं हित कळतं, पण हिताविषयी कळकळ वेदाला नाही. ऐका, आई वडिलांना कळकळ आहे पण हिताविषयी ज्ञान नाही. वेदाला हिताविषयी ज्ञान आहे पण हिताविषयी कळकळ नाही. पण ऐका, आमच्या संतांना हिताविषयी ज्ञान सुद्धा आहे आणि हिताविषयी कळकळ सुद्धा आहे. म्हणून विश्वास कोणावरती ठेवायचा? संतांवरती विश्वास ठेवायचा. आणि एकदा का संतांवरती विश्वास ठेवला तर काही करायची गरज नाही महाराज. सर्व भावाने फक्त त्यांचं दास व्हायचं. ऐका, आपण जन्माला आल्यानंतर आपल्यावरती काही जबाबदाऱ्या असतात. त्या प्रामुख्याने 5 जबाबदाऱ्या आपल्यावरती आहेत. एक पहिली म्हणजे राष्ट्रहिताची, दुसरी पर्यावरण हिताची, तिसरी सामाजिक हिताची, चौथी कौटुंबिक हिताची आणि 5वी आणि अतिशय महत्त्वाची म्हणजे स्वहिताची. या 5 जबाबदाऱ्या आपल्यावरती आल्या आहेत. पहिली जबाबदारी आहे राष्ट्रहिताची, म्हणजे राष्ट्राच्या हिताची जबाबदारी. या राष्ट्राचं हित आपण सांभाळलं पाहिजे. जोपर्यंत प्रजा चांगली आहे तोपर्यंत राजा चांगला असतो. ऐका, नामदेवरायांचा फार गोड अभंग आहे. नामदेवराय म्हणतात की प्रजेने केलेलं पाप, प्रजेने केलेलं पाप हे राजाला भोगावं लागतं. हो, बायकोने केलेलं पाप हे जसं पतीला भोगावं लागतं तसं प्रजेने केलेलं पाप हे राजाला भोगावं लागतं. म्हणून प्रजा कशी आहे, प्रजेने कसं राहिलं पाहिजे, प्रजेने राष्ट्राचं हित जपलं पाहिजे, त्यावेळेस राष्ट्र चांगलं चालेल महाराज. हो, ज्यावेळेस इंग्रज भारत सोडून चालले होते त्यावेळेस इंग्रजांनी एक फार गोड वाक्य सांगितलं. बघा, इंग्रजांनी फार गोड वाक्य सांगितलं. इंग्रजांनी सांगितलं, इंडिया इज अ ग्रेट कंट्री बट देर इज अ नो युनिटी अमंग द पीपल ऑफ इंडिया. ते म्हटले, भारत हा फार महान देश आहे पण या भारतामध्ये एकमेकांमध्ये एकी नाही. सगळे एकमेकाचे पाय ओढण्यात मग्न आहेत. फक्त हाच भारताचा कमकुवतपणा आहे. नाहीतर भारत एवढा महान देश नाही महाराज. हो, काय ते अटल बिहारीजींचे काय सदनातले वाक्य होते, ते म्हणायचे, ए भारत कोई ये भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है आणि इसका बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है. हम जिएंगे तो भी भारत के लिए आणि मरेंगे तो भी भारत के लिए. काय राष्ट्रहित असेल महाराज. त्यांनी राष्ट्रहित जपलं, त्या हिताबद्दल ते जागे राहिले, त्यामुळे हे राष्ट्र चांगलं राहिलं. दुसरं आहे पर्यावरण हित. पर्यावरण हित म्हणजे काय? झाडाचं हित. आपण पर्यावरण, आपण निसर्ग सांभाळला तर आपल्याला निसर्ग साथ देईल. आता महाराज कधीही पाऊस पडतोय, कधीही गारी पडतात. कशामुळे होते? आपण पर्यावरण हित आपलं जपत नाही. ती हित आपण जपलं पाहिजे. दुसरं आहे सामाजिक हित. सामाजिक हित म्हणजे काय? आपण एकमेकाविषयी प्रेम धरलं पाहिजे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर असं आपण राहिलं पाहिजे. चौथा आहे कौटुंबिक हित. कुटुंबाची काळजी, कुटुंबाबद्दल हित आपण जपलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वहित. स्वतःचं हित कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्याला स्वतःचं
हित कळलं त्याला जगणं कळलं महाराज. म्हणून स्वतःचं हित कशात आहे तर संतांकडे जाण्यात आपलं हित आहे. म्हणून आपण संतांकडे गेलं पाहिजे आणि संतांकडे गेल्यानंतर आपण काही करायचं नाही, सगळा भार त्यांच्यावर सोडून द्यायचा. एकदा का भार सोडून दिला, तुम्हाला जर वाटलं आता आपण थकायला लागलो, आता आपल्याला काही कळत नाही, आता आपण पार संपून गेलो, त्यावेळेस संतांकडे जा. संत तुम्हाला काय करतील? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. हो, एकदा का आपण भागलो शिनलो तर संताजवळ गेलत. संत काय करतात? आपल्याला कडेवरती उचलून घेतात. म्हणजे काय करतात? आपल्याला हिताविषयी ज्ञान देतात, आपल्यामध्ये अज्ञान दूर करून आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात आणि सर्व सुख असणारा भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त करून देतात. खऱ्या अर्थाने आपण या अलंकापूर क्षेत्रामध्ये आलोत. ऐका, आपण अलंकापूर क्षेत्र म्हणजे या आळंदीमध्ये आपण आलोत आणि आपण आळंदीमध्ये 2-4 दिवस वास केला. खऱ्या अर्थाने आपण आळंदीमध्ये नाही वास केला. ही आळंदी म्हणजे स्वतः माऊली ज्ञानोबराय आहेत आणि या ज्ञानोबरायांच्या नगरीमध्ये म्हणजे आपण आळंदीमध्ये वास केला. खऱ्या अर्थाने आपण माऊलींच्या मांडीवर बसलेले लेकर आहोत महाराज. आणि या मांडीवर बसल्यानंतर आपल्याला कशाचीही चिंता नाही. जो आळंदीत वास करतो, 4 दिवस का होईना वास करू द्या, त्याला जगणं काय आहे कळून जातं महाराज. कारण आईच्या मांडीवर बसल्यानंतर कशाचाही दुःख राहत नाही, कोणतंही टेन्शन असू द्या. आईने एकदा मांडीवरती घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवला तर आपल्याला कशाची कमी पडत नाही महाराज, कशाची कमी पडत नाही. हो, माऊलीने आपल्याला मांडीवरती घेतलं, माऊलींच्या मांडीवरती आपण नीट राहिलं पाहिजे. हो, लोक म्हणतात की महाराज आई सोडून गेल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. पण एक सांगू, आई सोडून गेल्यानंतर, आई लांब गेल्यानंतर आईचं प्रेम मात्र राहतं. हो, उडाली पक्षिणी निघाली आकाशी, पण चित्त बाळापाशी ठेवून या. ती लांब जाते पण चित्त आपलं प्रेम बाळाजवळ ठेवते. माऊली ज्ञानोबराय आज समाधिस्थ झालेत, माऊली ज्ञानोबराय समाधिस्थ आहेत, पण आपल्या लेकरांविषयी, आपल्या भक्ताविषयी प्रेम ठेवलेलं आहे. आपल्या लेकराविषयी प्रेम बाजूला ठेवलेलं आहे. आणि ते प्रेम म्हणजे काय तर ते प्रेम म्हणजे काय असेल तर ते प्रेम म्हणजे ज्ञानेश्वरी आहे महाराज. हो, ज्ञानेश्वरी आहे. हो, तुम्हाला आपल्याला जर काही अडचण आली तर आपण आईजवळ जातो आणि आईला सांगतो, आई मला असं झालंय ग, मला हे पाहिजे ग. पण तुम्ही म्हणताल महाराज माऊलीला कसं मागायचं, तर माऊलीने मागायच्या आधी सगळं दिलंय महाराज, सगळं दिलंय. फक्त ज्ञानेश्वरी उघडा, 1-2-4 ओव्या वाचून काढा, तुम्हाला सगळ्या जीवनाचं सार तुम्हाला कळून जाईल. तुम्हाला जी गोष्ट लागते ती तुम्हाला 4च ओव्यामध्ये प्राप्त होऊन जाईल. हे माऊलींचं प्रेम आहे आपल्यावरती आणि ते प्रेम आपण सेवन करायचंय. तुका म्हणे शेष सेविन आवडी वचन ना मोडी बोलली. आणि त्यांनी जे वचन घालून दिले, त्यांनी जी परंपरा घालून दिली, ती आपण परंपरा आपण जपायची. त्या परंपरेला, त्या वचनाला कधीही तडा लागू द्यायचा नाही. त्यांनी घालून दिलेल्या कार्याला आपण पूर्ण करत राहायचंय. आणि तेची माझे हित करीती सकळ, कारण तेच आपलं हित करणार आहेत. आणि ज्याच्यामुळे जेने हा गोपाळ कृपा करे, तो भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करेल. अशी सगळ्यांनी जगायचंय आणि संतांच्या चरणावरती विश्वास ठेवायचा आहे. एकदा सर्वांनी गोड प्रेमाने भगवंताचं भजन करा. विठोबार कुमारी
ज्ञानेश्वर